नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सगळ्यांना माहितीच आहे दिवाळी चालू झाली आहे. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण म्हणजेच की महिलांनी काही गोष्टी ह्या चुकीच्या करतात. तर मग त्या कोणत्या गोष्टी करू नये किंवा कोणत्या गोष्टी लक्ष्मीपूजनच्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या, यामुळे काय होईल की आपल्या पैशाच्या अडचणी दूर होतील. जर आपण काही चुका केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि निघून जाते. तर मग ह्या गोष्टी न करता लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजेत, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे टिकून राहील, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच की आपण दिवाळीला लक्ष्मीचे आगमन आणि स्वागतासाठी आपण खूप दिवसापासून तयारी करतो. म्हणजे की बरेच दिवसापासून आपण घराची साफसफाई वगैरे करतो. म्हणजे कार्तिक अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई वगैरे केल्यानंतर देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. तर या दिवशी आपण संध्याकाळी पूजा केल्यानंतर आणि त्याआधी काही गोष्टींची आपण काळजी घेतो. म्हणजेच की घराची साफसफाई म्हणा किंवा अजून इतर गोष्टींची आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याची आपण काळजी घेतो. किंवा दररोज वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करणे किंवा माता लक्ष्मीच्या सेवा करणे, गणपतीच्या सेवा करणे, ह्या ज्या आहेत काही उपाय करणे. तर ह्या प्रदोष काळामध्ये आपण काही सेवा आणि उपाय करतो. तर मग ह्या दिवशी यावर्षी म्हणजेच की 2024 या दिवशी लक्ष्मीपूजन 31 तारखेला आहे का 1 नोव्हेंबरला आहे. तर अमावस्या चालू होणार आहे दुपारी 3:52 म्हणजेच की 31 तारखेला, वार आहे गुरुवार. आणि अमावस्या समाप्त होणार आहे 1 नोव्हेंबरला सायंकाळी 6:16 तर मग आता काही ठिकाणी असा प्रश्न आहे की अमावस्या नेमकी म्हणजे लक्ष्मीपूजन कधीचं आहे. तर आता पूर्ण दिवस अमावस्या आहे 1 नोव्हेंबरला, म्हणजेच की वार आहे शुक्रवार. तर या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जाणार आहे. तर मग या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं आता आपण ज्या दिवशी दिवाळी चालू झाली आहे त्या दिवसापासून आता बरेच ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करतात. ज्या पण काय आहे सेवा आहे, साफसफाई आहे त्या करतात. तर मग काय करायचं आहे, लक्ष्मीपूजन आहे त्या दिवशी मग आपण एखाद्या थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, काही ठिकाणी अंगण वगैरे असतं त्यामुळे शेणाने सडा वगैरे मारला जातो. तर मग आपल्याकडे जर नसेल तशी जागा, थोडीशी जागा असेल घराबाहेर, तर मग पाणी घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे किंवा गोमूत्र टाकायचं आहे. आणि मग हे पाणी आपल्याला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की घराच्या बाहेर जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा निघून जाते. हळद, मीठ आणि गोमूत्र ह्या सगळ्या एकत्र मिश्रण केल्यामुळे. आणि मग त्यानंतर घराची साफसफाई करायची आहे, म्हणजेच की घराच्या बाहेरची. आणि त्यानंतर मग आपल्याला दरवाजाच्या बाहेर म्हणजेच उंबरटा साफ करून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसायचा आहे. आणि मग त्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन आता आपण ज्या दिवशी दिवाळी चालू झाली त्या दिवशी दिवाळी संपेपर्यंत आपण दररोज करत आहे हळदीचं लेपन. तर मग हळदीचं लेपन केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, उंबरट्यावरती मधोमध एक स्वास्तिक काढायचं आहे, कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. तर कशामुळे मग उंबरट्याची आपण म्हणजे एवढी सजावट वगैरे करतो की माता लक्ष्मी आपल्या म्हणजे दरवाज्यातूनच येते. त्यामुळे दरवाजा जर स्वच्छ सजवलेला दिसला तर माता लक्ष्मी छान पद्धतीने म्हणजेच की प्रसन्न होती आणि मग त्या घरामध्ये लवकर प्रवेश करते असे म्हटले जाते. म्हणून मग त्या दिवशी मग स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि दोन्ही बाजूला, उंबरट्याच्या दोन्ही बाजूला मग माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे. आता तुम्ही जर रांगोळी काढली तर लक्ष्मीचे पावलं काढल्यानंतर एका पावलामध्ये कुंकू म्हणजे लाल रंग भरायचा आहे आणि एका पावलामध्ये पिवळा रंग भरायचा आहे. आता तर तुम्ही जर हळदी कुंकवाने काढत असाल तर मग तशा पद्धतीने तुम्ही रंग भरू शकता किंवा हळदी कुंकू भरू शकता. मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या तुम्हाला सकाळी करायच्या आहेत. आणि आता ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी पूजा वगैरे मांडणार आहात त्यावेळेस मग तुम्हाला शक्य होत असेल तर जर दिवसभरातून खराब झालं तर मग तुम्ही परत एक वेळा संध्याकाळी करू शकता. म्हणजे उंबरट्याची स्वच्छता, आपण दिवे वगैरे संध्याकाळी प्रज्वलित करतो त्यामुळे मग परत संध्याकाळी पण करू शकता. आणि मग उंबरट्याला फूल वगैरे व्हायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि मग रांगोळी काढल्यानंतर गोपदमची रांगोळी मग आपल्याला आवर्जून काढायची आहे.
म्हणजेच की काय होतं की गोपदमची रांगोळी काढल्यामुळे की आपल्याला सगळे देवांच्या म्हणजे सेवा करता येत नाही, त्यामुळे मग गोपदमच्या रांगोळीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जेवढी मोठी रांगोळी काढायची आहे तेवढी मोठी रांगोळी रांगोळी काढू शकता. यामुळे काय होतं की माता लक्ष्मीचं म्हणजे आपल्यावरती प्रसन्न होते. आणि मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे. आंब्यांच्या पानांचं तोरण लावत असताना प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि जर तुम्हाला आंब्यांच्या पानांचं तोरण शक्य होत नसेल तर मग तुम्ही फुलांचं तोरण लावलात तरी हरकत नाही. पण फुलांचं तोरण लावत असताना त्यामध्ये आंब्यांच्या पानांचा अवश्य वापर करा. म्हणजेच काय होतं की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं. त्यामुळे मग घरावरती एखाद्याची नकळत वाईट नजर गेली तर मग त्यापासून आपलं संरक्षण होतं. त्यामुळे मग आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून करा या दिवशी. आणि मग त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजेच की आपण घरात प्रवेश करत असताना ज्या ठिकाणी स्वस्तिक वगैरे काढतो, त्याच पद्धतीने मग आपल्याला दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे, ते पण कुंकवाने काढायचं आहे. आता जिथे स्वस्तिक तुम्ही दरवाज्यावरती काढलात त्याच ठिकाणी शुभ लाभ काढायचा आहे. शुभ लाभ पण आपल्याला कुंकवानेच काढायचा आहे. तर मग ह्या गोष्टींची आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि मग संध्याकाळी तुम्हाला आवर्जून कुंकवा म्हणजेच की तुपाचा दिवा लावायचा आहे, म्हणजे उजव्या बाजूला. आणि त्यामध्ये एक लवंग टाकायची आहे. लवंग अखंड लवंग टाकायची आहे, फुलं असलेली. मग ती खराब वगैरे लवंग टाकू नका, यामुळे काय होतं. आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. लवंग पण माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे, त्यामुळे मग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. त्यामुळे मग लवंग तुम्ही तुपाच्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला मग उंबरट्यावरती लावायचा आहे. तो दिवा तुम्ही संध्याकाळी लावायचा आहे. आणि त्यानंतर मग आता बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण मग करू शकतो. तर मग ह्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे की दिवाळीत मग कोणत्या वस्तू आपण इतरांना देऊ नये ज्यामुळे आपली माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होती. तर मग दिवाळीत कोणालाही मीठ देऊ नये. म्हणजे जर आपल्या घरी कोण म्हणजे मीठ वगैरे मागण्यासाठी आलं असेल तर मीठ देऊ नये. मीठ का देऊ नये की मिठाचा संबंध शुक्र आणि चंद्र या ग्रहाशी असतो. त्यामुळे मग दिवाळीमध्ये मीठ कोणालाही देऊ नका. ही मीठ जर दिलं तर मग काय होतं की आपल्या घरातून माता लक्ष्मी नाराज होते आणि मग आपल्या घरातून काढता पाय घेते. त्यामुळे मग मीठ कोणालाही देऊ नये. यामुळे मग लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजेच की हळद. हळद ही आपल्या म्हणजेच की शुभ कार्यात आपण हळदीचा जास्त वापर करतो. त्यामुळे मग हळदीचा वापर आपल्या गुरुग्रहाशी लावला गेला आहे. त्यामुळे मग हळदीचं म्हणजे इतरांना जर हळद आपण दिली तर आपला गुरुग्रह आपल्यासाठी चांगला नसतो. गुरु हा आपल्या जीवनातील धनाचा घटक मानला जातो. म्हणून या दिवशी हळद कोणालाही देऊ नये. इतर म्हणजेच की आपल्यावरती म्हणजे आपल्या घरावरती वाईट परिणाम होतात. आणि मग या दिवशी काय करायचं आहे की मग साखर पण कोणाला देऊ नये. साखर पण दिल्यामुळे काय होतं की साखर इतरांना जर दिलं तर चिरस्थायी म्हणजे आपली माता लक्ष्मी चिरस्थायी होत नाही, तर ती आपल्या घरातून मग निघून जाते. म्हणजेच की कायमची आपल्या घरात राहत नाही. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी इतरांना दिल्यामुळे मग माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. मग तुम्ही जर लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली किंवा ह्या गोष्टी इतरांना दिल्या नाहीत किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीने जर सजावट वगैरे केली उंबरट्याची माता लक्ष्मीच्या आगमनाची, तर मग तुमच्या सगळ्या पैशाच्या अडचणी दूर होतात. कधीच माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत नाही. त्यामुळं मग कोणत्याही कार्यात यश येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.